हॅलो. सो ॲक्च्युली मी आहे आज कुठं आहे? ॲक्च्युली मी आहे आज गोवा. या रात्रीचे करीब 11-11:30 झाले असेल आणि मी इथे फिरून राहिलो आहे. इट वॉज रिली ग्रेट. या म्हणजे आसपासचा असा मौसम पाहणं. इथे झालं 11-12 वाजले आणि काय जोरदार माहोल आहे यार. नाही पण याच्यापेक्षा अजून एक भयानक माहोल होता ॲक्च्युली. मी एक्सपिरियन्स केला आहे. त्याला दारू तिथे एवढं स्वस्त भेटते. आय मीन खूपच. पण दारू नाही घ्यायची मला. या हां, तर मला काय म्हणत आहे की अरे मेरे बाप, त्या मुलीची टांग पाहिली आहे का भाऊ? टांग आहे, टांग नहीं तगड़ा है वो. टांग तो कतई नहीं है. अभी ये देख लो. और बहुत भयानक है इधर. हार्ड रॉक होटल गोवा. या पैराडाइज अनलिमिटेड दम बिर्याणी, चिकन शेरवाना 20 रुपये. चला थोडे चालतच राहू. चला वाटत नाही किती दूर आलो आहे. पलटी मारुशात ना उठून राहिलाय. बस चालतच जाऊशी वाटत आहे. कारण मोमेंट तसं आहे भाई. मोमेंट आहे भाई, मोमेंट आहे. त्या व्हिडिओ काय मी फारसा प्रोफेशनली की काही काढून तर नाही राहिलो आहे. बट कसं आहे की रेकॉर्ड तर करायचा आहेच. या आणि चला खतम होऊनच नाही राहिलो बे. मी चालूनच राहिलो, खतम होतच नाही. चालून राहिलो, खतम होतच नाही. आणि आज इच्छा पण खूप आहे मस्त. दारू तिथे असे प्रत्येक किराणा दुकानामध्ये आहे. या प्रत्येक किराणा दुकानामध्ये एक ना एक दारूची दुकान तर भेटूनच जाईल. दारूची बॉटल तर हमखास एकदम पक्का म्हणजे पक्का म्हणजे पक्का. या बीच, बागा बीच. ओके, राइट नाउ आई डोंट नो वेयर एम आई, बट जहाँ भी हूँ भाई जगह तो बहुत ही जबरदस्त है यार. वाटते मी विसरून तर नाही जाईल. पाहू आपण. आजचा दिवस कसा गेला? वेल आजचा, ओ माय गॉड, आगे देख रे भाई. गर्मी है, गर्मी. गोवा में गर्मी है. ओके, इथे गाड्या रेंटवर पण भेटतात तशा. ओ हो, ये देखो. रे ओ रे ओ रे भाई, टांगे नहीं है, तंगड़े तंगड़े. आगे और भी भयानक है. बस देखते जा. ओके, राइट नो व्हाट आई एम सेइंग इज दैट की आजचा दिवस कसा होता. आजचा दिवस तर बहुत भयानक होता. लेट मी टेल यू वन थिंग. आज मी सकाळी उठलो. आज बहुत खुश का आज गोव्याला जाणार आहे. आज ओह भाई, मैं डिस्ट्रैक्ट हो रहा हूँ अपने पॉइंट से. मैं अपने पॉइंट से डिस्ट्रैक्ट हो रहा हूँ. इतनी बड़ी चीज है यहाँ पे. अरे यार, फोकस फोकस भाई, फोकस में रह यार तू. टैटू टैटू आदर्शोद बार तो प्रत्येक बार 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 है इसमें. हाँ तो ओहो, आगे और भी कहर है, कहर. और बिल्कुल सामने ही है, और बिल्कुल सामने से ही आ रहा है. लोकांना माहीत तर नाही पडेल का मी रेकॉर्ड करत आहे. सो दॅट्स वाय दे डिडंट नोटीस. आणि त्यानंतर मग ते शिवा देईल मला. अरे भोक में जाओ यहाँ अदर जो यहाँ पे गाली भी खा लूँगा, गाली भी दे दूँगा. इसकी माँ की माँ अदर जो
कुणी असं म्हणलं तर व्हॉट डू यू से, मी म्हणेन की ब्लॉगिंग करताय, या दॅट्स माय वे, या दॅट्स व्हॉट आय एम डुईंग इट. स्मोक हाउस, ओहो भाई, यहाँ पे तो कहर है, कहर, फुल गर्मी. हो डीजे भी है इसकी वहाँ का. हा सो काय झालंय का, तो म्हणजे बाल्कनीज पहा काय जोरदार आहे. AC नॉन AC रूम इज अवेलेबल, सब है इधर. पर यहाँ पे वन थिंग आय एम गोना टेल यू, एक गोष्ट तर कॉमन आहे, दारू. अनदर थिंग इज दॅट की युजली असं वाटते कॉमन आहे, जे की प्रत्येककडे असं एक प्रकारे असं वाटते की ही गोष्ट खूप एक्झिस्टमध्ये लेवल आहे, बट इथे खूप जास्त प्रमाणात आहे. दॅट इज वन थिंग इज काजू. या मला प्रत्येक 10 शॉप नंतर नाही का एक काजूचं शॉप तर भेटतेच. काजू काजू आय डोंट नो, म्हणजे बहुतेक गोवाची स्पेशालिटी असेल का इथे काजू खूप जास्त भेटते. माइट बी, आय डोंट नो, रिसर्च नाही केली अजूनपर्यंत मी, बट या कुड बी. भाई खतम ही नाही हो रहा, मैं आगे चला जा रहा हूँ. मी 10 मिनिटात येतो म्हणलं आणि 10 मिनिट अजूनपर्यंत माझे सुरूच नाही आले. मग सांगणं काय झालं आज भाऊ. ओके, आजचा दिवस खूप असं आहे की खूप काही झालं. म्हणजे ॲक्च्युली मी इथे पोहोचलो कसा, याच्यामध्ये पण एक स्टोरी आहे या, आणि बहुत भयानकशी स्टोरी आहे. आणि लाईफमध्ये असे पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स केलं मी, म्हणजे फ्लाईटवाला सीन या. आणि असं काय फारसं काय असं एकदम स्पेशल नाही आहे, बट असं आहे की मला ते सांगूशा वाटत आहे. सो या, मी सकाळी उठलो गोव्यासाठी. सो आमचा रुटीन कसा होता, म्हणजे जाणार येणार कसं होतं या गोव्याला, हाऊ यू डू दॅट. सो गोव्याला आम्ही फ्लाईट होती सकाळी 11 वाजता, सॉरी 10:50ची फ्लाईट होती. नागपूर टू बँगलोर आणि बँगलोर टू त्याच्यानंतर होता गोवा. ओके, बट अनफॉर्च्युनेटली ओ भाई फॉरेनर. ओके, अनफॉर्च्युनेटली काय झालं की मी तर टायमावर पोहोचलो, बट हे लोक टायमावर नाही पोहोचले. बिट्टू आणि सोनू यांची ट्रेन लेट झाली, कारण सकाळी नागपूरमध्ये चांगला जोरदार पाऊस झाला या, तर त्यामुळे त्यांची ट्रेन लेट झाली, तर अति लेट झाली या. म्हणजे जे गाडी 8 वाजता पोहोचायची ती गाडी पोहोचली 10 वाजता, 2 घंटे लेट. सो त्यामुळे कसं आले की आमची त्यामुळे फ्लाईट मिस झाली. ओके, प्रयत्न केले आणि खूप, बट इन द एंड फ्लाईट मिसच झाली या. दॅट इज वॉट आय एम सेईंग. टॉपिक तर हाच आहे या. इथून पलटी मारावं आपण या, कारण खूप झालं. इथून आपण पलटी मारणं इम्पॉर्टंट आहे. वाव, घरं तर बहुतच जबरदस्त आहेत. ते छोटे छोटे घरं आहे ना, बहुत ही जबरदस्त आहे. काही काही तर घरांनाच एक प्रकारे रूम वगैरे बनवले आहे. हां, तर मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे की हां, आमचा तो रुटीन होता या, बट फ्लाईट मिस झाली. तर मग बँगलोरची पण फ्लाईट मिस झाली. सो नागपूर टू बँगलोर फ्लाईट मिस, आणि बँगलोर टू गोवा. म्हणजे बँगलोरलाच नाही पोहोचू तर आपण गोव्याला कसं काय पोहोचू या. सो ते पण मिस. आणि जेव्हा याच्याबद्दल चेक केलं की पैसे रिफंड होईल का, तर रिफंड पण नाही होईल. सो याच्यामध्ये आमचे बहुत सारे पैसे गेले. ओके या, आणि वी जस्ट फील लाईक रिली डिसअपॉइंटेड, कारण जेव्हा नेक्स्ट फ्लाईटचे जेव्हा प्राइजेस बघितले
तेव्हा पागल झालो यार मी. ओ भाऊ 8,000, 9,000, 12,000, 16,000 प्रति पर्सन, 16,000. सो कॅन यू इमॅजिन दॅट. आणि एक तर माझा पेमेंटही नाही झाला अजूनपर्यंत. त्याच्यानंतर आज सकाळी नाही का 2,000 रुपये काढले, तर 2,000 रुपये काढले तर 2,000 रुपये निघाले पण नाही, पण अकाउंटमधून कटले. तर तो एक पुन्हा लफडा झाला. आता रिफंड केव्हा होईल आय डोंट नो यार. पण होईल असं काय नाही, 1-2 दिवसात होऊन जाईल. बट गरज आज आहे ना. या गोव्याला मी आज आहे, उद्या थोडी आहे. म्हणजे उद्या पण आहे, बट इट वॉज लाईक दॅट की आपण कसं सिक्युअर राहतो का, आपल्यापाशी पैसा आहे. सो चलो बा आपण कर ले ॲक्टिव्हिटीज, पेमेंट आहे चलो कर ले कुछ जो भी आहे. आता माझ्या अकाउंटमध्ये सांगू किती आहे, 4,128 रुपये. सो मेरे को म्हणजे भीती लागत आहे की चला उद्या काय होईल. उद्या समजा जर कुठे हॉटेल रूम करायची आहे किंवा काल खायला जायचं आहे, तर मग तेव्हा काय या. आणि आजच मी वडिलांना 10,000 रुपये मागितले. वडिलांना ऑलरेडी 15 + 10 म्हणजे 25,000 रुपये दिले आहे. सो इट वॉज लाईक दॅट की वडिलांना मागणं बहुत कठीण आहे. आणि त्याला पेमेंट एकदम असा हे होऊन राहिला आहे की पूर्ण गांड लागून राहिली. आणि कसं आहे की त्याच्यामध्ये खर्चही वाढला आमचा. कारण जेवढे पैसे आम्ही डिसाईड केलं होतं की एवढ्या पैशात आम्ही मजा करीन, तर तेवढ्या पैशाची आमची फ्लाईटची तिकीटच झाली. सो मजा करणं गेलं भोकात. आता भोकात वगैरे नाही गेलं असं नाही, बट म्हणजे कसं टाईम अर्ध्या घंट्याने पूर्ण काम भसकलं ना रे. या जर अर्धा घंटा हे लोक लवकर आले असते, फ्लाईटमध्ये लवकर चढलो असतो, फ्लाईट बुक झाली असती, त्यानंतर गोव्याची पण फ्लाईट भेटली असती, एक्स्ट्रा फ्लाईटचे पैसे लागले नसते, आरामात गोव्याला 5 वाजेपर्यंत पोहोचलो असतो, संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला गेलो असतो. एव्हरीथिंग वॉज गोईंग रिली वेल. अनलेस समज जर हे लोक बे काजू बे कावे काजू किलोनं विकते काही लोक काजू. ना काजू आहे तिथं. हां सो पेमेंट वगैरे नाही झाला. सो थोडासा प्रॉब्लेम होत आहे. सो पळवर पाहू आता थोडासा होऊन तर जाईल असं काही हे नाही. बट उद्या आणि परवा पेमेंट वगैरे झाला तर ते जाऊ दे. पहिले तू पहा की करायचं काय आज. म्हणजे आज तर काही नाही. यस आता ॲक्च्युअल प्लॅन काय आता, म्हणजे आता 11:15 म्हणजे ऑलमोस्ट 12 तर झालेच असेल. यस आता ते इथून आपला रूम केली आहे. ओके जाऊन तर झोपायचंच आहे. बट उद्या दादा येणार आहे. ओके ताई आणि दादा हे केरलावरून येणार आहे आणि इथे तर आम्ही आहोत. सो उद्या काय प्लॅन आहे का असं आहे, कारण उद्यापर्यंत स्टे आहे आमचा ओनली सकाळी 9 वाजेपर्यंत. 9 वाजता चेकआउट करायचं आहे. सो या क्या है वो फिश मार्केट. ओह इतना ज़बरदस्त फिश मार्केट. वो सच में फिश मार्केट है. वो ये कोई है नहीं, लेकिन वो सच में फिश मार्केट है. सगळ्यांचे बंद झाले आहे इथे दुकानं वगैरे. बरं वाटते. मी बियर प्यायची का. वेल बियर असं नाही का बियर वगैरे पिऊ शकत नाही या, आणि असं नाही का मी काही दारू वगैरे पित नाही वगैरे, असंही नाही आहे. प्रॉब्लेम एकच आहे डूड का बियर कडू असते यार भाई. वो बहुत ही मेरे को नहीं पसंद है वो. ये बस ये कडू वाला है ना. कहर है कहर. ओके सो
हाँ, सो व्हाट आई एम सेइंग इज दैट ये देख ले और एक बार, जबरदस्त है, जबरदस्त। अबे रुक साले, भाई इलायती गोरी चमड़ी पे इधर गोवा में आए हैं। तो मेरे को एक बता यार, 65 साल की बुढ़िया को वन पीस का क्या फायदा बे? वो गांड खो जाए। भाई चमड़ी का राज क्या आहे बे? माहीत पडलं तर मारून देईन आपल्याला. डोंट लेट देम सी का आपण रेकॉर्ड कर रहे. ओके हा, तसे त्याला माहीत पडलं तरी का भोकाचा का करणार आहे. ओके या, तुम्ही म्हणत होतो की हां बियर प्रॉब्लेम आहे काय का, बियर आहे कडू. या, अँड दॅट्स द वन थिंग आय डोंट लाईक अबाउट इट. दम बिर्याणी तर घ्यायची तर आहे, कारण आता असं खाल्लंय. म्हणजे कसं, आता आम्ही रूमवर आलो. ॲक्च्युली रूमवर, डोंट से रूम यार भाई, हॉटेल बोल ना. ये रूम भाई, तू यार भाड्याने राहून राहिले का? रूम म्हणत आहे नाही ना. जस्ट बी ऑनेस्ट की भाई रूम बुक केली आहे, इट्स हॉटेल. या, सो से हॉटेल. ओके, 1600 रुपये खर्च केले ना. आय मीन एवढा पण पैसे जेव्हा खर्च होते ना भाऊ, म्हणजे बंद असं वाटते का साला काय झालं यार. म्हणजे इतका मोठा दर्द जेव्हा नाही का फ्लाईट कॅन्सल झाली आणि नेक्स्ट फ्लाईटसाठी पैसे काढायचे होते ना भाऊ, आणि वडिलांना पैसे मागायचे वेळेस ना का इतकी लाज वाटली बे, इतकी लाज वाटली का खूपच. अति म्हणजे अति म्हणजे अति. मी रस्ता विसरलो आहे का? नाही नाही, हा हा आहे रस्ता. रास्ता भूल गया मैं. नहीं नहीं, यही रास्ता है भाई. वो तुला माहित आहे ना, आपण पाहत पाहत आलोय ना. हा रस्ता आहे मित्रा, सरळवाला. ओके, इथून आपली ब्ल्यू लाईट पाहिलो. ब्ल्यू लाईट पासून काही होतं नाही, त्यामुळे आपण इथून सरळ गेलो. तो हा रस्ता आहे. तसं काही प्रॉब्लेम नाही, नसले तरी आपण फोन लावू शकतो आणि लोकेशन शेअर कर म्हणावं त्याला, बिट्टूला. आज तर मी मस्त खूप वेळ रेकॉर्ड करणार आहे आर्टिफॅक्ट. पण आपण रस्ता बरोबर आहे का? रस्ता आहे ना, हा बरोबरच आहे. हो हो, नाही तर आपण एक पलटी मारू ना, तेवढंच थोडंसं फिरणं होईल. ते KFC पासून आहे ना आपलं फक्त. या, सो मग फ्लाईट कशी होती आज? पडू नको. सो हाऊ वॉज द फ्लाईट, म्हणजे एक्सपीरियंस कसा होता? भाई वो टशन में जा रहा है अपना. हां, सो हाऊ वॉज द फ्लाईट? तर पहिली फ्लाईट होती माझी मुंबई टू पुणा, सॉरी नागपूर टू पुणा. या, सो नागपूरवरून बोर्डिंग पासेस कलेक्ट केले. म्हणजे आता फ्लाईट तिकीट कॅन्सल झाली तर दुसरी फ्लाईट बुक केली, ज्याच्यामध्ये म्हणजे मग आम्ही रूट डिसाईड केला की एक मिनिमम प्राईजमध्ये हा एक रूट बेटर होता की इथून जाओ पुण्याला, मग पुण्यापासून जाऊ बँगलोरला आणि बँगलोर टू जाऊ गोव्याला. सो 3 फ्लाईट चेंज करायला होता आज दिवसभरात. 3 फ्लाईट. कोणी एवढं ट्रॅव्हल नाही करत असेल, म्हणजे कोणी एकाच फ्लाईटमध्ये कंटिन्यू बसून राहते. बट आम्ही कसं कंटिन्यू या एअरपोर्ट असून त्या एअरपोर्टपर्यंत.
सो इट वॉज वॉट हॅपन वॉज दॅट की फुल एक्सपिरियन्स आला की फ्लाईटमध्ये बसायचं कसं, चढायचं कसं, कोणकोणत्या गोष्टीची गरज असते, का असतं वगैरे सब. या म्हणजे इवन इफ आय वॉन्टेड टू गो समवेअर एल्स बाय एअर, सो भीती आता कतही वाटणार नाही. अरे विचार कर, आता करीब 12-12:15 झाले आहे, मी गोवामध्ये एकटा फिरून राहिलो आहे. या एकटा फिरून राहिलो असं काही एकदम काही खूप मोठी अशी काही गोष्ट वगैरे की नाही आहे. आय वेंट अलोन ऑल द टाईम, आणि मी खूप सारा वेळ एकटाच टाईम स्पेंड करतो. सो नथिंग सो मच रिअली असं काही फारसं वेगळं वगैरे काही आहे नाही. माझं कॅमेऱ्याच्या फ्रेमवर काहीच लक्ष नाही. या मी जस्ट माझ्या हातात कॅमेरा आहे आणि माझ्या हातातला जो कॅमेराचा जो मायक्रोफोन आहे तो बिलकुल माझ्या तोंडासमोर आहे. सो आणि त्याच्यानंतर मग मी मनात जे येऊन राहिलं ते बोलून राहिलं आहे. या सो काही सेट नाही इथे. येस. ओ हो हो हो, तुला असं वाटतं सेक्स करावं? हाँ किसके साथ? तेरे को एक लड़की पटनी भी तो चाहिए. सांग बरं, गोव्याला पटवायची काय? आज साला एअरपोर्टवर नाही का एवढ्या जबरदस्त मुली होत्या बे. या म्हणजे कधी कधी आहे ना, पाऊस पडतच नाही, बिलकुल नाही. और कधी कधी पाऊस पडला ना तर इतका जबरदस्त पाऊस पडतो माझ्या आयुष्यामध्ये की बहुतच जबरदस्त. या आणि आज माझा तसा दिवस होता. अशी म्हणजे बरसात झाली लड़कियों की, एक से बढ़कर एक. आज दिनभर में मैंने कितनी लड़कियां देख लिया. आज दिवसभरात मी किती साऱ्या मुली पाहिल्या बे, आणि काही एकदम फुल ताडून राहिलो आणि फुल कॉन्फिडन्स मध्ये, एकदम हाय लेवलचा कॉन्फिडन्स. यस. हे पण आहे गाडी, आपण रेंटवर घेऊ शकतो. या so it was all these thing happened in the Goa. Goa. Yes. हॅपन म्हणजे अजून मध्ये खतम नाही झालं. आजचा पहिलाच दिवस, पहिलीच रात्र. आलो बा, थोडंसं खाल्लं तर आता थोडंसं फिरत म्हणलं, त्यामुळे असंच काही ना काहीतरी रेकॉर्ड करून राहिलं आहे. या मला असं वाटते का आपण अपलोड करा यूट्यूबवर, मी लगेच फेमस वगैरे होऊन जाईन वगैरे. वेल वन थिंग इज दॅट की आपण या साऱ्या गोष्टी फेमस होण्यासाठी तर नाही करत. या आपल्याला मनातून करायचं आहे, त्यामुळे आपण अजीबशी बॉर्डर आहे यार आउटलुकमध्ये. पहा यांचं घराचं कसं आहे, असं तर कधी राहत नाही. ब्ल्यू कलर. ओ मंदिर पहा, वाटत नाही मंदिर आहे म्हणून, बार टाईपच आहे एक प्रकारे. गोव्यामध्ये सर्वात स्पेशल म्हणजे काय, इथले जे काही एकदम खूप गचाड आहे. म्हणजे काही ठिकाणी एकदम म्हणजे जिथे गरज नाही तिथे हॉटेल टाकून ठेवलं. म्हणजे एक प्रकारे कसं आहे की टुरिस्ट स्पॉट आहे, तर त्यामुळे लोकांचा एक प्रकारे इकॉनॉमी वाढते, लोकांना पैसा भेटतो. सो ऑल दिस थिंग्स हॅपन. या बट गोव्याची सर्वात प्राऊड फील म्हणजे सर्वात नवीन गोष्ट म्हणजे सर्वात स्पेशल गोष्ट म्हणजे ही आहे की इथे जे राहणारे नेटिव्ह लोक आहे या त्यांची घरं पहा. इट वॉज लाईक दॅट ते पोर्तुगीज लोकांचं नाही का एक प्रकारे कल्चर क्लिअरली रिअलाइज होते इथे. या इथे लोकांचे आडनाव फर्नांडिस, डिसूजा किंवा ख्रिश्चन लोकांचे खूप जास्त दिसतात. या इट वॉज दॅट थिंग. येस. आणि इज दॅट मेक इट रिअली अमेझिंग का हेच त्यांची एक प्रकारे ओरिजिनॅलिटी आहे गोव्याची. या आणि अजून एक गोष्ट, फरवरीचा महिना सुरू आहे, आमच्या विदर्भामध्ये नाही का जोरदार थंडी आहे. का या टायमाला रात्री 12 वाजता निघशील ना, इतकी भयानक थंडी का अति जास्त. इट वॉज टू मच. बट गोव्यामध्ये मात्र थंडी तर बिलकुल नाही. या लिटरली मी शॉर्ट्सवर घुमून राहिलो आहे. या
आणि जस्ट माझ्यापाशी ओनली एक शर्ट आहे आणि बस घेऊन राहिला आहे. काही काही जेंटलमॅन तर ओनली, लेडीज तर बापरे सांगते नाही अशा ड्रेसवर घुमून राहिला. बट इथे मात्र थंडी तेवढी कमी आहे या. बट असं नाही का इथे एकदम थंडी कमी आहे वगैरे तर त्यामुळे गरमी जास्त. नो नो नो, इट वॉज लाईक दॅट की हे यांचं नॉर्मल टेम्परेचर आहे. ऑल दिस वाईल गोव्याचं टेम्परेचर मोस्ट ऑफ द टाइम असंच राहते, कारण ते सह्याद्री पर्वतरांगा आहे या. वाव, सह्याद्री पर्वतरांगा म्हणजे की सह्याद्री पर्वतरांगा, हाऊ शुड आय एक्सप्लेन दिस. जास्तच मराठी झालाय. बट आय डोंट नो व्हॉट्स द इंग्लिश नेम. पर्वतरांगाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? माउंटेन लाइन किंवा माउंटेन, आई डोंट नो या, मेरे को पता नहीं. मैंने बचपन में सुना था सह्याद्रीच्या पर्वतरांगा या. दारू तो यहाँ पे जोरदार आहे. घ्यायची काय? घेऊन घेऊ ना यार, पैसे वे भाऊ. आणि घेतल्यानंतर तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही ना खतम करण्याची. म्हणजे तू असं घेशील बियर आणि कॅन यू, म्हणजे तू असं एक्सप्लेन करू शकते, म्हणजे तू असं कन्फर्म म्हणू शकते का की तू बियर घेतल्यानंतर तू त्याला आपल्याला हॉटेलपर्यंत जायपर्यंत खतम करशील या? कॅन यू डू दॅट? म्हणजे समजा जर पॉसिबल होत असेल ना, ऑफकोर्स यू विल, अँड यू कॅन बाय इट अँड यू कॅन टेक इट या. अनलेस यू डोंट वॉन्ट इट, तर त्याच्यामध्ये फक्त ओनली पैसा खर्च होतो, नथिंग एल्स. ये देख भाई, गाय इथे आहे आणि लोक त्याच्यासमोर डॉमिनोज. ओहो कहर कहर. भाई एक दिन मर जाऊंगे इस कहर देख के. तू विचार कर, गोव्यामध्ये एवढं आहे तर विचार कर बाहेर देशात, म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये पाश्चिमात्य पर्वतरांगा पाश्चिमात्य कहाँ से लेकर आते वे शब्द. म्हणजे मराठी मीडियम आहे ना भाऊ, आता थोडंसं इंग्लिशवाला थोडं वेळ लागते. एअरपोर्टवर आदर शोध रे, हा सांगू असं झालं. एअरपोर्टवर नाही का सगळेच जण इंग्लिश बोलून राहिले. ज्याला इंग्लिश बोलता नाही तरी इंग्लिश बोलून राहिले. हे कॅन यू गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर या. म्हणजे आज कसं आहे, बिट्टूला इंग्लिश बोलता येत नाही फारसे, तो बोलत नाही. आणि कसं आहे त्याची मराठी किंवा हिंदी चांगली आहे, बट ही नेवर स्पीक इंग्लिश. ओके, बट आता एअर होस्टेसला पाणी मागायचं आहे, सो हाऊ शुड यू आस्क देम या, तो कैसे मागेंगे. तो आता त्यांनी असंच म्हणलं कॅन यू गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, पण त्यांनी अशा वेळी म्हणलं की जसं लाईक गावठी कसा एक प्रकारे इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करते. इट वॉज लाईक दॅट या. बस ऐसा ही था, ऐसा कुछ. लोग मुझे शक की नजर से देख रहे हैं, किसकी तरह किससे तरह बात कर रहा हूँ वगैरह. भोका जाओ दे ना मादर. हो चाइनीज, चाइनीज भी देखा आज मैंने या. ये घर पा का जोरदार है वे. इट वॉज रियली ग्रेट. घर आहे का चर्च आय डोंट नो, बट जो भी आहे बहुत जबरदस्त आहे. एकदम असे झाडामध्ये लपलेले छोटे छोटे घर. इट वॉज समथिंग एल्स. इसकी ब्यूटी कुछ अलग होती है या. यू कॅनॉट कम्पेअर विथ द बहुत मोठे मोठे हॉटेल वगैरे. हे छोटे छोटे घर असतात ना, म्हणजे याच्यामध्ये दबलेले झाडामध्ये. इट वॉज रिअली ग्रेट. ओके, समोर 2 टर्न आहे. आपण कोणत्या टर्ननी पलटलो होतो? नाही, हा रस्ता कन्फर्म आहे, हाच रस्ता होतो. इथून आय डोंट नो समथिंग. आपल्यामध्ये कशी एक प्रकारे आयडियाटिक मेमोरी असते. आयडियाटिक नाही, आय डोंट नो समथिंग एक मेमोरी असते की समजा जर आपण कोणत्या गोष्टीला एखादी वेळ बघितलं आणि नेक्स्ट टाइम समजा जर आपण त्या गोष्टीला बघितलं तर आपल्याला ते एक्झॅक्टली रिअलाइज होऊन जाते का आपण याला कधीतरी बघितलं या. इट वॉज दॅट थिंग. हा म्हणजे समजा जर मी असं म्हणलं, मानू की तुझ्यापाशी बॅग आहे या, ती बॅग काफी युनिक आहे. यू सीन दिस बॅग, इट फील्स रिअली गुड या. याची माती लाल आहे इथली या, मुरुम ना, इट्स रेड या. लाल माती म्हणजे एक प्रकारे कसं आहे की पाण्याचं खूप जास्त हे आहे आणि
इथली जमीन काशी खूप भुसभुशीत या भुसभुस सी द स्ट्रक्चर भुसभुशीत म्हणजे अबे यार कसा वे मजाक नको उडू यार, मराठी मीडियम आहे आपण. आता भुसभुशीत म्हणजे नाही माहित. ओके लेट मी टेल यू व्हॉट इज द भुसभुशीत. ओके म्हणजे कसं आहे, याचे खोड म्हणजे झाडाचे खोड जेव्हा जमिनीमध्ये आतमध्ये दडतात. ओके आणि कसं आहे की खूप सारे झाडं एक पर्टिक्युलर सरफेस लँडवर खूप सारे झाडं असतात. या म्हणजे मानून घे की 1 स्क्वेअर फूट मीटरवर नाही का करीब 10 ते 15 झाडं आहे. सो त्याच्या आतमधले जे पता नाही ले पहिली बार आहे अपने को क्या पता. हाँ सो व्हाट आई एम सेइंग इज दैट कि ओके सो काय आहे 1 स्क्वेअर मीटरमध्ये जेवढे झाडं लागतात ते झाडाचे खोड नाही का आतमध्ये जाऊन नाही का जमिनीला एक प्रकारे भुसभुशीत करतात. भुसभुशीत म्हणजे फोडण्याचा प्रयत्न म्हणजे सुपीक बनवतात या. आणि त्यामुळे नाही का त्याचा जो कलर आहे ना तो अनफॉर्च्युनेटली रेड होतो. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि किती नाही आहे आय डोंट नो, बट माझा एक असा एक थॉट आहे. आणि समहाऊ माझ्या मराठी मीडियम शाळेमध्ये कोणीतरी मला असं शिकवलं होतं. दॅट्स वाय आय नो आणि दॅट्स वाय आय एम टेलिंग यू राईट नाव. या मी असं नाही म्हणत की हे बिलकुल रॉंग आहे. अबे हे काय बे हे खिचड ची कोणीतरी मसाला भात बंदा उकळून टाकला तिथे रस्त्यावर. हा सो तर त्यामुळे तो रेड जमीन अशी येते या. आणि मुरुमचा पण कलर युजली रेडच राहतो, बट मुरुममध्ये नाही का युजली खूप मोठे दगड असतात या. पण याच्यामध्ये कम्प्लीट म्हणजे रिफाईन क्ले आहे. क्ले म्हणजे आता माती या. राईट नाव आय एम टेलिंग यू इन इंग्लिश या लाईक इंग्लिश मीडियम. सो दॅट इज द भुसभुशीत. ओके अजून काय सांगायचं आहे, का सांगू मी. देर इज नथिंग एल्स टू सांग किंवा नथिंग एल्स टू. घ्यायची का एक बियर, इथे बडवायझर आहे. कडू लागते ना बे यार. पण तू बियर घेशील, बियर मी सांगतो 150 रुपयाची होईल, जास्त काय होणार नाही. 150 रुपयाचे पैसे पण आहे, यू कॅन बाय इट. ओके बट ते 150 रुपये समोर कामी येईल या. म्हणजे तुझ्यासाठी 150 रुपये काही कामाचे नाही आहे. आय थॉट सो. म्हणजे असं 150 रुपयाची फारशी मोठी गोष्ट वाटत नाही. बट जेव्हा नाही का तू हेच जर विचार कर का त्याचं काही वर्थ इट पण असलं पाहिजे ना या. म्हणजे 150 रुपये लिए और चढ़ी भी नहीं कुछ भी नहीं और बस कर रहे हैं यार, तो उसका मतलब क्या है. बहुत जोरदार आहे. ओके ते जाऊ दे. तुझं काय ठरलंय म्हणजे गोव्याला आलाय तर काय काय पाहायचं आहे. असं काही विचार वगैरे केला नाही का पाहायचं आहे. ह्या युजली मला काही माहीत पण नाही गोव्याबद्दल आणि काही जाणून घेण्याची प्रयत्न पण नाही केला. रस्ता हाच आहे ना करेक्ट. हो हाच आहे येस. हां तर जाणून घेण्याचा प्रयत्न पण नाही केला. या इट वॉज लाईक दॅट की माझ्यामध्ये असं ट्रॅव्हलवाला असं किडा नाही या. म्हणजे मी असं युजली ट्रॅव्हल वगैरे फारसा करत नाही. आणि यात करत नाही म्हणजे असा अर्थ असं नाही आहे की मला ट्रॅव्हल आवडत नाही. या ट्रॅव्हल आवडते बट या म्हणजे वेळ भेटला तर जाऊ करू हो प्लेन. ओके वेळ भेटला जाऊ करू वगैरे इज दॅट थिंग. सो या म्हणजे लास्ट टाइम किंवा बाहेर वगैरे निघालो होता म्हणजे माझ्यासाठी नाही का युजली खुश राहणं
डिसाईड करते कोणासोबत राहतो आहे मी. या म्हणजे माझ्यासाठी लोक जास्त मॅटर पडते. म्हणजे इट जस्ट लाईक काही काही लोकांना म्हणजे युजली ट्रॅव्हल लोक आहे, या लोकांना असं नवीन नवीन प्लेसवर जाऊन ते खुश होतात. दे फील रिली हॅपी. या बट कसं आहे की माझ्यासाठी नाही का जे माझ्या आवडीचे लोक आहे यांच्यासोबत टाईम स्पेंड केला ना, बस यांच्यासोबत टाइम स्पेंड केला ना की बहुत जबरदस्त फील होतो. या मग किसी की जरूरत भी नाही आहे. आम्ही लगेच तर म्हणजे लिटरली मी जेव्हा माझ्या घरी जातो, वर्धेला जातो, तेव्हा मित्रांसोबत युजली 10 रुपयाची मॅगी किंवा 10 रुपयाचा गुपचूप किंवा 50 रुपयाचा एखादी चिवडा किंवा काही पण, या छोटी गोष्ट पण जे करतो ना, इट वॉज समथिंग रिली ॲज. या त्याची मजा काहीतरी वेगळीच असते यार, जे की अशा मोठे खर्च करून सुद्धा पण भेटत नाही. लिटरली आता विचार कर, मी आज दिवसभरात मी किती खर्च केले. आज दिवसभरात मी करीब 17,000 रुपये खर्च केले. 17,000 रुपये. येस, फ्लाईटमध्ये बंदी लागून गेली.